उल्हासनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानात मतदारांना पैसे वाटपाचा आरोप हा मनसेचे उमेदवारानं भाजपच्या उमेदवारावर केलेला आहे। मनसे उमेदवार गाडीतून जात असताना हा प्रकार घडला। भाजप उमेदवार कुमार आयलानी पैसे वाटत असल्याचा आरोप भगवान भालेराव यांनी केला। निवडणूक आयोग आणि पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे, तर भाजप पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी होती। भगवान भालेराव यांनी केलेले आरोप कुमार आयलानी यांनी मात्र फेटाळून लावले। कुमार आयलानी हे भाजपचे उमेदवार आहेत, तर भगवान भालेराव हे मनसेचे उमेदवार आहेत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, खरं तर अशा प्रकारच्या बातम्या आता राज्यभरातून येत आहेत, उल्हासनगरमध्ये सुद्धा तसंच काहीसं घडल्याचं समजतंय। काय नेमकं घडलं आणि आता तक्रार दाखल करण्यात आली आहे का? नक्की विक्रांत, भगवान भालेराव जे आहे ते मनसेचे उमेदवार आहेत आणि ते आपल्या गाडीतून भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणाहून जात असताना त्यांना कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जमलेली दिसते। त्यावेळी त्या कार्यालयातून एक कुपन देऊन बाजूच्या काही इलेक्ट्रॉनिक्सचे जे डायटिंग एसीचं दुकान आहे त्या दुकानात मतदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप भगवान भालेराव यांनी केला। दरम्यान या संदर्भात निवडणूक आयोग त्यांच्याबरोबर पोलिसांची माहिती त्यांना दिली आणि त्या ठिकाणी ते दाखल झाले। त्यांना त्या जेव्हा पोहोचले त्या टायमाला तसं काही दिसत नाही आणि तोपर्यंत तिकडे सगळं वातावरण शांत करण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी आल्या तर जे मतदार जे होते ते कोण मतदार केंद्र आपले नाव आहेत या संदर्भाची स्लिप घेण्यासाठी महिला इथं गर्दी केली असं कुमार आयलानी यांनी त्यांना सांगितलं। त्यामुळे भगवान भालेराव यांनी लावलेले जे आरोप आहेत ते कुमार आयलानी यांनी फेटाळलेले आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय उल्हासनगरमधून। उल्हासनगरमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप हा मनसेच्या उमेदवाराकडून करण्यात आलेला आहे। भाजपच्या उमेदवारावर त्यांनी हा आरोप केलेला आहे। सबको मालूम है उल्लासनगर में हम एडी इलेक्शन में यहाँ पे कम से कम 15-20 मशीनें लगाते हैं, कंप्यूटर लगाते हैं कि किसी को भी अगर स्लिप चाहिए पूरे उल्लासनगर मेरी 141 विधानसभा क्षेत्र की हम स्लिप निकाल के देते हैं। तो उसमें गर्दी रहती है, उनको क्या लगता है कि यहाँ पे रश क्यों है, कहीं कुछ गलत तो बातें नहीं हो रही है, तो उसकी वजह से। बाकी तो कोई आए थे, देख के गए, शूटिंग निकाले, ऐसी कोई बात उनको मिला नहीं। अफवाह है ये अफवाह है और सरासर